विचारांच्या जागरातून भीम जयंती महोत्सव, भीम गर्जना प्रतिष्ठानचा आदर्श उपक्रम. विचारांची जागर आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधत भीम गर्जना प्रतिष्ठान नवीन टाकळी यांच्या वतीने यंदाचा 135वा भीम जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या 20 वर्षांपासून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत प्रतिष्ठानने जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांच्या कार्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच समतेचे नायक महात्मा बसवेश्वर यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन करून प्रतिष्ठानने एकात्मतेचा नवा आदर्श घालून दिला आहे. ही जयंती केवळ उत्सव न राहता विचारांची प्रेरणा देणारा सोहळा ठरतो. महोत्सवात दरवर्षी विविध व्याख्याने, विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके व बॅग वाटप, महापुरुषांच्या जीवनावर आधारित गीतमाला, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या माध्यमातून जादूचे प्रयोग तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. तसेच त्रिसरण पंचशिलावर आधारित 5 दिवसीय प्रबोधन व्याख्याने, रमाई प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा सन्मान, सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतील मुलांना मदत, दिव्यांग महिलांना शिलाई मशीन वाटप आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन असे अनेक उपक्रम राबवले जातात. प्रतिष्ठानचे संस्थापक सोमशेखर गायगवळी यांच्या संकल्पनेतून टाकळीतील दिव्यांग दाम्पत्याचा सन्मान करण्यात येतो. गावातील सर्व समाज घटकांना एकत्र आणत महापुरुषांच्या जयंती साजरा करणारे टाकळी हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक आदर्श गाव ठरत आहे. महोत्सवानंतर पारदर्शकतेने हिशोब मांडून उर्वरित निधीतून कार्यकर्त्यांना बळ देण्याची परंपरा ही मंडळ जपत आहे. यंदाच्या 135व्या जयंती महोत्सवासाठी अध्यक्ष म्हणून रेवणसिद्ध सिद्धप्पा बटगी, उपाध्यक्ष दिनेश निलेश नायकर तर कोषाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर गायगवळी यांनी जबाबदारी सांभाळली. भीमगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवर व उपस्थित नागरिकांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले.